आरोप बघा कसे होतात. एकीकडे सुषमा अंधारे या आरोप करतायत रुपाली चाकणकर यांच्यावर, किंवा एकनाथ शिंदेचा त्यांनी फोटो मागे दाखवला होता. आणि मग शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी असा आरोप केलाय की मातोश्री मधल्या मॅडम कडून पाणी देण्यासाठी दबाव आलेला. ताजमहाल हॉटेलमध्ये ही भेट झाली. ताजमहल हॉटेलमध्ये ही भेट झाली. म्हणजे केवळ एका गटाचे नेतेच फक्त या बुवा बाबाच्या नादी लागलेले नाही, भोंदू बाबाच्या, तर वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळे नेते लागले. जयंत पाटील सत्य साईबाबा यांच्या प्रेमात पडले होते. अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण. आपण बघतो की आसाराम बापूला लैंगिक शोषणामध्ये अटक झाली, त्यांच्या मुलालाही झाली, नारायणला. आणि त्यानंतर ह्या भोंदू बाबापर्यंत जर आपण अभ्यास केला तर हे सगळे लैंगिक शोषणातून वेगवेगळ्या आर्थिक व्यवहाराकडे वळलेले आपल्याला दिसतात. भोंदू बाबा जे आहेत ते लैंगिक शोषणात सामील असतातच असा इतिहास आतापर्यंतचा आहे. जी भोंदू बाबांचे ढोंग उघडकीला आलं त्यांच्यावरती केवळ ते लैंगिक शोषणातूनच पुढे आलेलं आहे, राजकीय आरोपातून नाही आलेलं आहे. हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. हे भोंदू बाबांचं ढोंग उघड होतं ते अशा प्रकारे होतं. त्यामुळं लैंगिक शोषण हा या सिस्टीमचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं त्यात नेते सुद्धा सहभागी, त्यात नेते सुद्धा सहभागी, म्हणजे त्यांच्याबद्दल बोललं जातं. कारण कसं आहे की एक नेता ज्या वेळेला एका बाबाकडे जात असेल तर बाकीच्या हजार लोकांना वाटतं अरे हा नेता गेला आणि हा यशस्वी नेता आहे, पैसेवाला नेता आहे. कारण आज कुठलाही नेता हा 100 कोटीच्या खाली नाही आहे. त्यामुळे तो जो नेता आहे तो जर एवढा श्रीमंत होऊ शकतो आणि त्याला हा बाबाकडे जातो, याचा अर्थ या बाबामध्ये फार दैवी शक्ती आहे. आणि त्याच्यावरून मग तिथे बायका आणि पुरुष जातात. बरं, याच्यामध्ये सगळ्यात जो मला हे वाटतं की तो माणूस सगळ्यात जास्त क्रिमिनल आहे, जो आपल्या बायकोला त्या बाबाकडे पाठवतो आणि स्वतः तो बाबाच्या खोलीच्या बाहेर बसतो किंवा ऑफिसच्या बाहेर बसतो. तर हे अतिशय घाणेरडा प्रकार आहे. आणि हा माणूस जो आहे, अशा माणसाने पहिल्यांदा त्यांनी तिथे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की आपल्या बायका अशा प्रकारे भोंदू बाबांकडे हे पाठवतात. हा कुठला धर्म आहे? हा कुठला प्रकार आहे की याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं? तर हा जो भाग आहे याच्याकडे आपण बघत नाही. समाजातली ही दुर्बलता जी आहे, मानसिक दुर्बलता आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असलेली लोक आहेत, ही ह्या बाबांकडे जातात. आणि त्याच्यामुळं जे नेते जे जातात त्यांना पण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टी ताबडतोब पाहिजे असतात आणि विनासायास पाहिजे असतात.